मुख्यमंत्री योजना दूत योजना आलेली होती। यामध्ये बघू शकता की 50,000 योजना दूतांची निवड करून त्यांना 6 महिन्यांसाठी दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील। ही योजना आली होती, यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। तर यामध्ये नेमकी आताची अपडेट काय आहे याबद्दल भरपूर जे आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओवर भरपूर कमेंट्स येत आहे की योजना दूतबद्दल कोणती अपडेट आहे का। तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एकच अपडेट सांगतोय की यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची अपडेट गव्हर्नमेंटकडून किंवा कोणतेही परिपत्रक आलेले नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाट बघा, सरकारने कोणत्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही आहे। ही योजना फक्त अर्ज भरून घेतले, अर्ज भरल्यानंतर यावरती कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत त्यावर दिसून पडलेली नाही आहे। तर नेमकं याबद्दल काय होणार हे अजून कोणाला काहीच माहिती नाही आहे। आणि यामध्ये आता गव्हर्नमेंटला हे सुद्धा माहीत नाही की आपण हे फॉर्म भरून घेतले होते की नव्हते। कारण आता सध्या चर्चेत विषय हाच आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना जो कालावधी आहे वाढवून द्यायचा आहे की 6 महिन्यानंतर त्यांना परत बेरोजगार करायचा आहे, याबद्दलचीच फक्त चर्चा सुरू आहे। योजना दूतबद्दल कुठे कोणतीही अपडेट नाही आहे। यामध्ये 18 ते 35 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांचं वय पाहिजे होतं। त्यानंतर यामध्ये पदवीधर संगणक ज्ञान असणं आवश्यक होतं। विद्यार्थ्यांनी यासाठी सुद्धा अर्ज केलेले आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणं, त्यानंतर कागदपत्रे सुद्धा अपलोड केलेले आहे जसे की ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि बँक तपशील। तर ही योजना आपण सप्टेंबर महिन्यामध्ये याचे फॉर्म फिलअप केले होते। तर भरपूर विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म फिलअप केले, तर याची अपडेट यायला पाहिजे होती, परंतु कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे। विद्यार्थ्यांनी वेट करा, गव्हर्नमेंटने फॉर्म भरून घेतलेले आहे, याबद्दल सुद्धा कोणती ना कोणती अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर त्याबद्दलची सुद्धा संपूर्ण ज्या माहिती आहे तुमच्यापर्यंत पुरवल्या जाईल, जसे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती दिल्या जात आहे त्याप्रमाणे। तर मुख्यमंत्री योजना दूतबद्दल सध्या विद्यार्थ्यांनी फक्त वाट बघायची आहे। अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।